Good afternoon to all. Today's second session is on emotional intelligence, and our speaker is Dr. G.R. Gosavi. Good afternoon, Gosavi sir. Gosavi sir is a head of department, computer engineering department, Dr. Punjab Rao Deshmukh Polytechnic, Amravati. I'm audible? Yes. Okay, thank you, sir. His qualification is ME and also PhD in computer engineering optimization. A Masters of Arts in psychotherapy, passed with name in merit list of SG BU, Sant Gadge Baba, Amravati University, Amravati, scoring highest theory marks in university in all semester exams in psychotherapy streams. His experience is about 25-26 years in software industry, 2 years, and in teaching 24 years. He has published more than 20 research papers in national and international journals and conferences, including several in IEEE. So I welcome Gosavi sir to deliver this particular lecture, discuss with the participants about the emotional intelligence. Over to you. Thank you, sir. So, good morning, all teachers. Rather, good afternoon, all teachers. सगळ्या शिक्षक मित्र आणि भगिनींना नमस्कार. एक इमोशनल इंटेलिजन्स हा थोडासा वेगळ्या धाटणीचा विषय आपण इथे घेतलाय. It has got a little different framework. Not only teachers, but almost all professionals desperately need to understand as to what emotional intelligence all about is. त्याचं कारण असं आहे की आपले व्यक्तिगत एक थोडंसं अंतर्मुख होऊन स्वतःचं आकलन करणे, एक इंट्रोस्पेक्शन स्वतःचं घडवून आणणे, त्याशिवाय एक सोशल ॲनिमल म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या स्टेक होल्डर्सच्या आपल्या भेटी होतात, ज्यांच्या सानिध्यात आपण असतो, प्रोफेशनच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसमवेत आपण असतो, तर एक हे सगळं एक ज्याला सोशो प्रोफेशनल लाईफ म्हणूया, या अशा पद्धतीचं जीवन जगत असताना आपल्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस, आपण स्वतःला काय देतोय, इतरांना काय देतोय आणि समाजाला काय देतोय, या सगळ्यांचा बेस कुठेतरी या इमोशनल इंटेलिजन्स मध्ये सम्मिलित आहे असं म्हणायला हरकत नाही. एक प्रेझेंटेशन मी तुमच्या पुढे शेअर करून जिथे जिथे टेक्निकल भाग येईल, तांत्रिक, तो थोडासा वगळून आपल्या शिक्षकांची मुक्त चर्चा कशी होऊ शकेल यावर भर देण्याचा मी प्रयत्न करेल. पहिला भाग. दुसरा, या सेशनच्या शेवटी एक टेस्ट, राठोड सरांनी मला सुचवलं की आपण एक टेस्ट घेऊया सर विद्यार्थ्यांची, ज्याच्यामध्ये विद्यार्थी म्हटल्यापेक्षा आता आपण वी आर ऑल हेड्स अमॉंग इक्वल्स, तर आपण सगळ्यांची एक साधारण अशी चाचणी ज्याच्यामध्ये स्वतःचा इमोशनल इंटेलिजन्स आपण टेस्ट करू शकतो. तर याची एक लिंक मी शेवटी देईल आणि आपण आपला इमोशनल इंटेलिजन्स टेस्ट करूया. तत्पूर्वी समजून घेऊया की हा कन्सेप्ट काय. स्क्रीन दिसतंय राठोड सर? सर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिसतंय? येस सर. हो येस सर. ठीक. येस सर. मी पुनश्च सर्वांचं एकदा या आपल्या छोट्याशा सेशन मध्ये स्वागत करतो. आणि इमोशन्स काय याचा उहापोह थोडासा आता आपण त्याला सुरुवातीला हात लावूया.
बघा, आता नुकतंच वॅक्सिनेशन आपण घेतलंय आणि त्यापूर्वी मला आठवतं की ज्यावेळी वॅक्सिनेशनचा सप्लाय कमी होता आणि पूरक मागणी जास्त होती, त्यावेळी आम्ही रांगेत उभे राहिलो आणि नेमकं असं झालं की 2 तास रांगेत उभं राहिल्यानंतर सगळ्यात शेवटी वॅक्सिन संपली. जेव्हा माझी वेळ आली, माझी पाळी आली, त्यावेळी वॅक्सिन संपली. त्यावेळीची भावना विशद करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी तुमच्या मनात काय आहे? जो त्रागा, उद्वेग, नाही का, आणि कुठेतरी थोडीशी वेदना, आणि मग शेवटी याचं स्वरूप, जे उग्र स्वरूप थोडंसं धारण केलं, त्याला संताप म्हणूया. किंवा असं गृहीत धरा, ज्या दिवशी इंडिया पाकिस्तानची मॅच होती, आपण असं म्हणूया की भारत जिंकला त्यावेळी आपली अवस्था, किंवा हरला त्यावेळी वेगळी जी अवस्था आहे ती 180 डिग्री वेगळी. किंवा आपल्या अपत्याला अपॉइंटमेंट ऑर्डर आली आहे कुठली तरी आणि स्वतःच्या पायावर तो पहिल्यांदा उभा राहिला आहे, तो दिवस. या सगळ्या दिवसांच्या ज्या आपल्या मनाच्या स्थिती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. मॉरिस आणि वुड्सवर्थनी याला डिफाईन करताना म्हटलं आहे की द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स दॅट इज ट्रिगर्ड बाय इंटरनल फिलिंग. कुठली तरी एक आपल्या मनाला, कुठल्या आपल्या व्यक्ती म्हणून आपल्याला, आपल्या अस्तित्वालाच एकूण एखादी जाणवणारी बाब म्हणजे भावना. ही जी भावना आहे ही आनंद, द्वेष, राग, क्रोध, भय, एखाद्या वेळी यापेक्षाही थोडीशी वेगळी, ज्याला आपण म्हणूया द्वेष, अशी असू शकेल. आणि वेगवेगळ्या स्केलवर याला वेगवेगळी नाव आहेत, नाही का. जसं आपण म्हणूया जॉय आहे ना, आनंद झालाय. एक्स्टॅसी हा परमानंद आहे, शेवटची स्टेज आहे. तीच भावना पण त्याची स्केल थोडीशी वाढलेली आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्केलवर वेगवेगळ्या भावना, ज्यांना आपण वेगवेगळी नावं दिली आहेत, त्या आपण वेगवेगळ्या वेळी फील करत असतो, म्हणून त्याला फिलिंग सुद्धा म्हणतात. पण एक छोटासा डिफरन्स फिलिंग्स मध्ये आणि इमोशन्स मध्ये आहे. फिलिंग्स म्हणजे आपल्याला ताबडतोब होणारी एखादी अनुभूती, आणि इमोशन म्हणजे त्याचं पर्यावसान. Feeling is something that is being felt or sensed at the very instance we face some trigger, and that leading to some consequence is called as an emotion. एवढी टेक्निकल बाब जरी आपण नाही समजून घेतली तरी हे समजून घेऊ शकतो की एखाद्या पहिल्याच वेळी एखादी व्यक्ती समोरून आपल्या जाते कधी काही, किंवा आपण पहिल्यांदा एखादा नवीन कलिग आपल्या ऑफिसला जॉईन होतो आणि आपण त्याला हँडशेक करतो, त्याला भेटतो, त्याच्याविषयी पहिलीच बाब आपल्याला जी जाणवली, आपला पूर्वग्रह कोणता नाही, वी आर नॉट प्रिजुडाइज अबाउट हिम ऑर हर, पण त्याच्याविषयीची एक भावना कोणती तरी जागृत झाली. याच्या बॉडी लँग्वेजवर, त्याच्या एक्झिबिशन्सवर, त्याच्या चर्चेवरून, त्याच्या एखाद्या वेळी बाकी सिम्प्टोमॅटिक रेफरन्सेसवरून, जे तुम्हाला एव्हिडंट आहेत, आणि तुम्ही त्याच्याविषयीचं एक साधारण फिलिंग असलेलं छोटंसं ओपिनियन बनवलं. ही फिलिंग इमोशन मध्ये थोड्या वेळाने कन्व्हर्ट होईल. एखादं छोटंसं कुत्र्याचं पिलू, पपी आपण घरी आणतो, त्याला आपण चुचकारलं, त्यावेळीची जी फिलिंग होती ती, आणि कन्व्हर्टेड फिलिंग इनटू इमोशन, की जेव्हा यू आर व्हेरी इन्फॅच्युएटेड अँड व्हेरी फिलिंग अफेक्शनेट अबाउट दॅट पपी, हाच डिफरन्स आहे फिलिंग्स आणि इमोशन्स मधला. जेव्हा आपण मूड्सच्या बाबतीत म्हणतोय, दॅट इज समथिंग द प्रोलॉंग्ड स्टेट ऑफ ट्रान्स. आपण एखाद्या विशिष्ट अवस्थेमध्ये काही वेळ आपल्या माइंडसेटमध्ये असणे. बघा, एखाद्या घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा एखाद्या मित्रमंडळीचा कोणाचा तरी देहावसान झाला, आपण स्मशानात गेलो, तिथे जी वैराग्याची अनुभूती होते, तो एक मूड आहे. जोपर्यंत आपण स्मशानातून निघत नाही, कदाचित ड्राईव्ह करतोय, घरी येतोय, स्नान करतोय, त्यानंतर आपल्या रुटीन ऍक्टिव्हिटीजला लागतोय, तर टाइम हिल्स असं म्हटलं जातं निसर्गतः. बट बाय द टाइम हिल्स, यू मेंटेन युअर ट्रान्स ऑफ मूड किंवा फिलिंग, त्याला आपण मूड. हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे बिफोर वी अंडरस्टँड इमोशनल इंटेलिजन्स. तर याचे खूप सारे फंक्शन्स आहेत. काही इंट्रापर्सनल आहेत, काही इंटरपर्सनल, आणि काही सोशल. बघा, तुम्ही जर स्वतःवरच प्रेम करत नसाल तर तुम्ही स्वतःच्याच कोणत्याही गोष्टीवर उद्वेगित व्हाल. यू विल बी फ्राउंड ऑन द लिटिल निटी-ग्रिटी ऑफ युअर ओन इफ यू आर नॉट इन लव्ह ऑफ युअर सेल्फ. टेक इट फॉर ग्रँटेड. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत
आपले स्वतःचे काही पूर्वग्रह असतील आपल्या स्वतःच्या बाबतीत की मी हे काम व्यवस्थित करूच शकत नाही, आपण त्याला डिस्कॉन्फिडन्स म्हणू. किंवा आपण एखादी आर्टिक्युलेशन ऑफ सम मेकॅनिकल थिंग, नाही का, किंवा रेंडरिंग जस्टिस टू सम आर्ट, उदाहरणार्थ एखादं गाणं मला म्हणायचं, त्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या इंट्रापर्सनल इमोशनशी संबंधित, फिलिंगशी संबंधित. वन्स आय हॅपन टू हॅव समथिंग deep rooted inside me, it is very difficult and cumbersome to get out of it. ही जी इमोशन आहे डीप रूटेड, याला आणखी थोडस याच्या खोलात आपण पुढे जाऊ, तर ही इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःविषयीच्या भावना. मग त्यात स्वतःचे परसेप्शन्स आले, त्यात स्वतःचे सेन्सेशन्स आले, हेप्टिक सेन्सेशन आलं, व्हिजन सेन्सेशन आलं, स्मेलिंग अँड फ्रॅग्रन्सेस आलं. इथून सुरुवात करूया तर मोटर पर्यंत, मोटर स्किल्स पर्यंत, की आपले हात पाय चालवून ज्या गोष्टी आपण दैनंदिन करतो त्या सगळ्या सुद्धा भावनांवर आधारित आहेत. इंटरपर्सनल, आपण एखाद्या व्यक्तीशी भेटलो, 5 मिनिटानंतर मी जर दुरून थोडस 50 मीटरवरून तुम्हाला दोघांना पाहत असेल, ज्या व्यक्तीला तुम्ही भेटला, 5 मिनिटानंतर हे होऊ शकतं तुम्ही 2 मित्र भेटलात, तुम्ही गळाभेट घेतली 5 मिनिटानंतर, होऊ शकतं. हे होऊ शकतं की तुम्ही सुखदुःखाच्या गोष्टी बोललात, दोघेही हसलात खूप किंवा दोघेही खूप रडलात. किंवा हेही होऊ शकतं की यू लँडेड अप इन फाईट ऍट द एंड ऑफ दॅट 5 मिनिट्स. हे दुरून मी ऑब्झर्व करतो की तुम्ही कोणत्या मोड मध्ये आहात. मग हे त्या 5 मिनिटांमध्ये ठरतंय तुमच्या इमोशन्स, तुमच्या पर्सनल ट्रेट्स, तुमच्या इंडिव्हिज्युअलिटीचं एक्सचेंज ऑफ थॉट्स, या सगळ्या गोष्टींचं पर्यावसान आहे की ऍट द एंड ऑफ दॅट 5 मिनिट्स यू विल लँड अप हॅव्हिंग अ पीसफुल ट्रँक्विलिटी टाइम, जॉयफुल, एक्स्टॅसी बेस्ड टाइम, और यू विल बी हॅव्हिंग कॉन्फ्लिक्ट्स. आणि इंटरपर्सनल एका व्यक्तीची भेट होणे आणि एखाद्या कल्चरमध्ये आपण दिवसभरात समाविष्ट होणे, एखाद्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होणे, एखाद्या लग्नामध्ये, एखाद्या सभेमध्ये, ही सोशल अप्रोच झाला. तिथे काय झालंय, व्हॉल्यूम हॅज इन्क्रीज्ड. युअर ट्रेट्स, युअर एक्झिबिशन्स ऑफ इमोशन्स अँड युअर इंडिव्हिज्युअलिटी रिमेन्स सेम. ते वलय तुम्ही तयार करत असता, ज्या गर्दीमध्ये तुम्ही फिरणार त्यामध्ये तुम्ही ते वलय तयार करणार. काही लोक याला काही नावं देतात, सायकोलॉजी ती नावं देत नाही, पण त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, हा व्यक्ती असा, हा व्यक्ती तसा, क्रिटिसिझम, अप्रिशिएशन, या सगळ्या बाबी आपण त्याला जोडत असतो. इमोशनचे काही कॉम्पोनंट्स आहेत, अफेक्टिव्ह, कॉग्निटिव्ह, फिजिओलॉजिक, असे काही कॉम्पोनंट्स आहेत, मोटिवेशनल आणि एक्सप्रेसिव्ह. अफेक्टिव्ह म्हणजे भावनांशी संबंध. इमोशन्स आर रिलेटेड टू युअर ओन इंटरनल परसिव्हन्स, किंवा ज्याला आपण म्हणूया, आपण मराठीत म्हणूया त्याला तुमच्या अनुभूतीशी संबंधित. कॉग्निटिव्हिटी म्हणजे तुमचं ब्रेन, हुशारी, अक्कल हुशारी. फिजिओलॉजीशी संबंधित कशा आहेत इमोशन्स, बघा ना, एखादी इमोशन तुमच्या मनात आली की तुमच्या शरीरावर दिसते, तुमच्या बिहेवियरवर दिसते. आनंद झाला तर तुम्ही उड्या माराल, दुःख झाला तर आपोआप यू विल टिअर, रडाल, अश्रू येतील. एखादी हॉरर मूवी पहा रात्रीच्या वेळी आणि इमॅजिन करा घरात कोणीच नाहीये, तुम्ही एकटेच आहात आणि झोपायला चाललात. तुमचं मन, तुमची भावना तुमच्या शरीराला अशा एका मोड मध्ये नेते, नाही का, जिथे ज्याचा अनुभव तुम्ही करू शकता. तिथे कोणीच नाहीये, तुम्हीच आहात आणि तुमचं मन आहे. एखाद्या वेळी स्ट्रेस जर आला खूप मोठा, देव ना करो, पण तुमची पर्स पडली, यात 5-10 हजार रुपये, 25,000 रुपये आहेत, मोठी रक्कम. किंवा तुमचा एखादा सोन्याचा दागिना हरवला, किंवा मूल कुठेतरी राहून गेलं, किंवा तुम्ही रस्त्यावर आहात आणि अगदी 3 सेकंद 4 सेकंदाच्या अंतरावर एखादी गाडी आहे, नाही का. एक हार्मोन असतो, ऍड्रिनो कार्टिकोसोल हार्मोन म्हणतात त्याला. त्याचा रिसाव झाला की शरीरामध्ये कंप सुटतो, पर्स्पिरेशन, घाम येतो, नाही का, हार्टबीट्स खूप वाढतात, रिॲक्शन, विचार करण्याची शक्ती सुन्न होते. फिजिओलॉजिक इम्प्लिकेशन्स ऑफ इमोशन्स आहेत. तुमच्या एखाद्या भावनेचे, एखाद्या ट्रिगरचे, एखाद्या स्टिम्युलंटचे हे फिजिओलॉजिकल इम्प्लिकेशन्स जे शरीरावर दिसतात, बाह्य शरीरावर दिसतात. तुमची भावना तुमची तारक आणि मारक असू शकते. मोटिवेशन सुद्धा तुमची भावनाच तुम्हाला देईल. एक माणूस होता, त्याच्याजवळ, तो टेबलवर बसला होता घरात, त्याच्याजवळ जेवण्यासाठी शेवटची ब्रेड शिल्लक होती.
लास्ट ब्रेड ही त्यांनी खाल्ली आणि खाता खाता विचार केला की याच्यानंतरचं जेवण मला किती दिवसात मिळेल मला माहित नाही, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस, आय डोंट नो. त्यांनी विचार केला की नाहीतरी आता 3 दिवसाचा एक आपल्याजवळ वेळ आहे ज्या दरम्यान आपण काहीतरी करू शकतो, जोपर्यंत आपल्याला जेवण आपण भुकेने मरत नाही तोपर्यंत काहीतरी करू शकतो. बघा त्यावेळीचा त्याचा विचार. त्याच्या 10 वर्षानंतर जग त्याला मोठ्या नावाने ओळखायला लागलं. त्याचं नाव होतं हेनरी फोर्ड. जी फोर्ड मोटर्स आज आहे त्याचा मालक. त्या 5 मिनिटाच्या त्या भावनेनी त्याला 3 दिवसात आपण मरणार आहोत या दरम्यान जी मोटिवेशनल रिज्युव्हिनेटिंग भावना त्याच्या मनामध्ये तयार झाली, इट लास्टेड लिटरली इट वॉज डेफर्ड अंटिल नेक्स्ट 5 years. इट वॉज इम्प्लिमेंटेड नेक्स्ट 5 years, 10 years. But down the line, another 10 years, he was a successful person. He was a stalwart in his own area. आणि त्याचं नाव आता जगभर आहे. म्हणून मोटिवेशन म्हणून सुद्धा भावना पूरक ठरू शकते. आणि एक्सप्रेशन्स असतात, भावना आपण ओळखू शकतो चेहऱ्यावर पाहून. याला आनंद झालाय, दुःख झालाय, याच्या डोक्यावर वळ्या पडल्यात नाही का, आणि नाक मुरडलंय असं म्हणतो आपण मराठीत है ना, तोंड वाकडं केलंय, आपल्याकडे बघून यांनी स्मित हास्य केलंय. आपण वेगवेगळ्या पद्धतीने या सांगतोय. एक प्लटचिक्स नावाचा एक व्यक्ती होता, त्यांनी इमोशन व्हील मध्ये या सगळ्यांचं एक चितारण केलं आहे. आणि ही हॅज डेमॉन्स्ट्रेटेड डेपिक्टेड इट इन द फॉर्म ऑफ अ व्हील, ज्याच्यामध्ये पहा जे सारखे रंग दिसतात ना, समजा ऑरेंज असेल, त्यात सगळ्यात कमी इंटेन्सिटीची भावना इंटरेस्ट, मग अँटिसिपेशन त्याच्या थोडी जास्त, आणि विजिलन्स त्यापेक्षा मोठी. सेरेनिटी किंवा जॉय आणि एक्स्टॅसी हे एक इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इंटेन्सिटी मध्ये हे लिहिलेलं आहे बाहेरून आतमध्ये. जिथे लाईट कलर आहे ती सगळ्यात हलकी भावना, आणि आतमध्ये येतो ती सगळ्यात डार्क कलर म्हणजे इंटेन्स भावना. बोर्डम, डिस्गस्ट आणि लोथिंग आहे ना, चाललो आपण वाढत अशा पद्धतीने. आणखी एक गंमत आहे या चित्रामध्ये, जी डायग्रामच्या एका पार्टला लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ लिहिलेलं आहे विजिलन्स, अँटिसिपेशन आणि इंटरेस्ट. त्याचं दुसरं लीफ पहा अपोजिट, जे ब्लू दिसतं ते. किंवा इकडे पहा रेज, अँगर आणि अनॉयन्स रेड कलर मध्ये, त्याच्या विरुद्ध दिसते ग्रीन मध्ये तुम्हाला टेरर, फिअर आणि अप्रिहेन्शन. म्हणजे अँगर इज अपोजिट ऑफ फिअर, तिथे पहा वरती जॉय इज अपोजिट ऑफ सॅडनेस. उलट जर पाहिलं तुम्ही लीफ त्याला 180 डिग्री. तर या पद्धतीने प्लटचिकनी ही इमोशन व्हील मांडलेली आहे आणि ही जगभर प्रसिद्ध आहे. या एवढ्या बेसिक इमोशन्स आहे ज्या आपण फेस करत असतो. बघा हा एक, याला आम्ही टी असं संबोधतो सायकोलॉजिस्ट. आम्ही याला म्हणतो TEA, थॉट्स, इमोशन्स आणि ऍक्शन्स म्हणूया किंवा बिहेवियर. त्याला टी असं संबोधलं जातं. या एकमेकांना पूरक आहेत. बघा रात्रीच्या वेळी चोर आला आणि तुम्हाला दारावर खुडखुड जाणवली. हा एक बिहेवियरल एक्झिबिशन आहे, जे एक बिहेवियरल आस्पेक्ट आहे, विच हॅज ट्रिगर्ड युअर स्टिम्युलंट टू गेट अप. The thought has come into your mind that we are under threat, and immediately some action is to be implemented to protect my house, my people. बरोबर आहे हा थॉट. त्यानंतर 1, 2, 3 भावना मनामध्ये आल्या. भीती आली है ना, त्यानंतर संताप आला, आणि त्यानंतर एक लढवय्या वृत्ती आली. आणि त्यावरून मग तुम्ही पुढचं बिहेवियर आणखी पटकन फोन करणे, पोलीस कॉल करणे, शेजाऱ्यांना घेणे, तुमच्याजवळ काही असेल सेल्फ प्रोटेक्शनचं छोटं मोठं परमिटेड वेपन ते तुम्ही वापरणे, हे सगळं जे आहे ही हा थॉट आहे. दुसरी एखादी स्थिती बघा, तुम्ही ऑफिसला गेला आणि तुमच्या मनात एखादा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार आला. पॉझिटिव्ह आला तर पॉझिटिव्ह इमोशन्स ट्रिगर होतील, आणि त्या दृष्टीने तुम्ही आज ही संस्था माझी आई आहे, हिच्यासाठी मी सगळं काही केलं पाहिजे, मी स्वतःला समर्पित ठेवलं पाहिजे, माझा प्रत्येक मिनिट संस्थेसाठी लागला पाहिजे, मी मन लावून काम केलं पाहिजे, मी कमीत कमी कॉन्फ्लिक्ट्स मध्ये आणि घर्षणामध्ये सहकार्यांसोबत राहिलो पाहिजे. हा तुमच्या मनात आलेले थॉट्स. त्याच्याहून जनरेट झालेले इमोशन्स कोणते आहे? एम्पॅथी, इतरांविषयीची, कुणाचं वाईट होऊ नये, सर्वे संतु निरामय, सर्वे सुखीनं भवन्तु. आणि हा विचार आपल्या मनात आला, थॉट्स पासून आपण सुरुवात केली, इमोशन्सवर आपण आलो. एम्पॅथी आली, गुडनेस आला, असर्शन आलं, अफॉर्मेटिव्ह ऍटिट्यूड आलं,
आणि या सगळ्या गोष्टींमधून मग आपलं बिहेवियर जे आहे इट इज कॉम्प्लिमेंटरी टू रेंडर सर्व्हिसेस टू युअर इन्स्टिट्यूट. आता एक दुसरी केस गृहीत धरा. हे माझं काम नाही, मला 8 तासापेक्षा जास्त काम करावं लागतंय, 10 तासापेक्षा जास्त काम करावं लागतं, माझा बॉस असा आहे तसा आहे. 4 भावना तुमच्याच मनात तुम्हीच निर्मित केल्या, सॉरी भावना नाही विचार. याच्यातून एक ऍडव्हर्स विचार संस्थेविषयीचा तुमच्या मनात आला आणि त्या दिवशी तुमचं आउटपुट हे बिहेवियरच्या माध्यमाने संस्थेला मिळालं. इट इज अ डिग्रेडेड आणि ज्याला आपण म्हणू डिक्लिनेशन ऑफ अ ह्युमन थॉट अँड बिहेवियर अँड हिज होल एक्झिस्टन्स इन ऑल. ही सायकल आहे, कोणतेही कुठेही सुरू होऊ शकते. इमोशन्स वरून बिहेवियरवर जाल, मी सांगितलं ते दिसतं. तुमच्या मनात जर एखाद्या विषयी क्रोध असेल, पूर्वग्रह असेल आणि तो दूषित असेल तर तुम्ही त्याच्या वागताना त्याच्याशी फार फुलं उधळणार नाही, एवढं निश्चित. तेच जर तुमच्यामध्ये ही इमोशन कंट्रोल करण्याची शक्ती, ज्याच्यावर मी पुढे येणार आहे, आणि मग अदरवाईज विचार करण्याची एक दुसरी पद्धत असेल की नाही नाही असं असू शकतं, माझी विचाराची डायरेक्शन चुकू शकते, माझी ही जी इमोशन जनरेट झाली आहे तिचा मी अधीन होता कामा नये, तिचा मी मास्टर व्हावं, ती माझी मास्टर होऊ नये, हा विचार जर आला तर मग तुमचं बिहेवियर नियंत्रणात येतं. म्हणून काय आहे, याला आम्ही टी म्हणतो. आणि हा जो टी आहे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन ह्युमन बिहेवियर एज फार एज इमोशन्स आर कन्सर्न. बघा काही ट्रिगर्स आहेत, त्यांना अप्रायझल्स असं संबोधतो आपण, की तुम्हाला जर डिमीन्ड कोणीतरी असं खाली वाकवून दाखवलं तुम्हाला क्रोध येईल, तुम्हाला धमकी दिली गेली तुम्ही अँक्शस व्हा, है ना. एखादा लॉस झाला सॅडनेस, तुम्ही एखादा नियम मोडला एथिक्सचा तुमच्याच मनातला अपराध तुमच्या मनामध्ये तुम्हाला खायला लागतो. तुम्ही दिसला नाहीत कदाचित तसं करताना पुन्हा, पण तुमचं मन तुम्हाला खायला लागतं, है ना. एखादं गोल आहे, इकडे आपण धावत सुटलोय आणि ते आपण अचीव्ह केलं, मग काय झालं, आनंद. एखाद्या व्यक्तीने 2 प्रेमाचे शब्द म्हटलेत म्हणजे प्रेमाची भावना उत्पन्न झाली. आणि अशा पद्धतीच्या सगळ्या कंपॅशन, प्राईड आणि होप या सुद्धा दिस आर इम्प्लिकेशन्स ऑफ डिफरंट ट्रिगर्स अँड दिस ट्रिगर्स आर पॉप्युलरली नोन एज अप्रायझल्स इन सायकोलॉजी. आता येऊया आपण आपल्या विषयावर, इमोशनल इंटेलिजन्सवर. आता बेस तयार झाला. इमोशनल इंटेलिजन्सची व्याख्या जर समजून घ्यायची झाली तर इमोशन्स आपल्या ज्या जनरेट होत आहेत आपल्यामध्ये त्यांचं पूरक नियंत्रण, है ना. त्यानंतर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर, दुसऱ्याशी बोलताना त्याचं नियंत्रण, दुसऱ्याशी वागताना त्याचं नियंत्रण, आणि एकूणच सोसायटीला या माध्यमातून आपण काही कन्स्ट्रक्टिव्ह आणि विधायक देऊ शकू यासाठी त्याची उपाययोजना is called as emotional intelligence. The intelligent supervision, control, and observing precise functionality of your own emotions for your own benefit, for interaction with others, and for rendering the constructivity to the society is called as emotional intelligence. असं म्हणतो. किती वेळ तुमच्या मनात येतो, मी आता हे 4 शब्द बोलून टाकू म्हणजे मी मोकळा होईल, माझा निचरा होईल, मी हे म्हणून टाकायला पाहिजे. आणि त्या क्षणी एक दुसरा तुमचा नियंत्रक भाग असतो आतलाच. बघा, मन तर आजपर्यंत कोणी नाही पाहिलं. ब्रेन माहित आहे आम्हाला, कॉर्टेक्स माहित आहेत सगळे, है ना. प्री फ्रंटल माहित आहे, फ्रंटल, तुमचं ऑसिपेटल, रिअर, सगळे आम्हाला कॉर्टेक्स माहित आहे, ब्रेनची फंक्शनॅलिटी माहित आहे, हार्ट माहित आहे, पण मन कुठे आहे शरीरात, असं ऑर्गन कुठे आहे आजपर्यंत आपल्याला. पण आपले फिलिंग्स होतात, आपल्याला जाणवतं, नाही का. मग ही जी आहे ना सम इंटँजिबल इनविजिबल थिंग विच कंट्रोल्स दिस पॅटर्न ऑफ ह्युमन बिहेवियर, याच्यावर जर आपण नियंत्रण ठेवू शकलो, द वे द इमोशन्स आर जनरेटेड, द वे द इमोशन्स आर कंट्रोल्ड अँड हँडल्ड, तर त्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणूया. स्वतःला बोलताना थांबवता किंवा 4 शब्द बोललात तर त्याचं गिल्ट तुम्हाला निर्माण होतं. त्यातून कधी कधी तुमचे 2 संबंध खराब होतात, तुमच्या पियर्सशी, तुमच्या फेलोशी, तुमच्या कलिगशी. कॉन्फ्रंटेशन वाढतं, तुम्ही ह्युमन ट्रेटला कुठेतरी चॅलेंज करता, नाही का. आणि हे सगळं होतं कशामुळे, एका इमोशन. आणि ही इमोशन जर कन्स्ट्रक्टिव्ह, राईट आणि करेक्ट असेल तर ठीक, नसेल तर याचे आणखी डिस्ट्रक्टिव्ह परिणाम तुमच्या आयुष्यात होऊ शकतात. एक इमोशनच कारणीभूत असते, दॅट हीट ऑफ मोमेंट विच लेट्स यू टू सुसाइडल अटेम्प्ट, डिफॉर्मिटी ऑफ युअर थॉट्स,
सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, व्हेरी सिरियस सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स इन यू. आणि ही सगळी इट ऑल स्टार्ट्स विथ युअर ओन थॉट्स प्रोसेस, विथ युअर इमोशन्स अँड विथ अनकंट्रोल्ड इमोशन्स समटाइम्स. म्हणून इमोशनल इंटेलिजन्स इज the intelligent mechanism of implementing control and vigil over the stray emotions that may creep in your mind at any given moment of a time. ही आणखी जास्त प्रिसाइज व्याख्या म्हणूया त्याची. बऱ्याच लोकांनी याची व्याख्या केलेली आहे. त्याचा प्रॅक्टिकल ओव्हरव्ह्यू तुम्ही नेहमी अनुभवाला तुमच्या येतो. इमोशनल इंटेलिजन्स तुम्ही ती कशी हाताळता त्याच्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलात, उद्वेग, राग, क्रोध, संताप, चिडचिड, शिवीगाळ, तुमच्या कारच्या स्टिअरिंगवर हे सगळं तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही एकदम खुदकन हसून देऊ शकता की आज पहिलेच अडचण, त्याच्यात दुष्काळात 13वा महिना, अरे वा काय डेस्टिनी माझी गंमत घेते. बघा, दोन अप्रोचेस आहे. यू आर हँडलिंग वन सेम इमोशन विथ टू अप्रोचेस. द डीम्ड अप्रोच should be constructive enough to build joy for you, build tranquility for you, and it should not be destructive enough to spoil your life, spoil your day, spoil your time, relations, interpersonal skills, and in all your social approach. हे असू नये. म्हणून इमोशनल इंटेलिजन्सची खूप मोठी अशी महती आहे जी आपल्याला समजून घेणं गरजेचं. आता इमोशनल आणि इंटेलिजन्स हे दोन शब्द एकत्र केले आपण जे एकमेकांच्या विरोधात आहेत, म्हणून मी दोन मान असे दाखवले. इमोशन्स म्हणून रेड केला इमोशन्सला, आणि इंटेलिजन्स. पण जर हे एकत्र झाले, इंटेलिजन्स इज कॉग्निटिव्हिटी, द प्रोसेसिंग मेकॅनिझम ऑफ युअर ब्रेन दॅट इज बिंग प्रोसेस्ड विथ न्यूरॉन्स, विथ सम न्यूरोट्रान्समिटर्स. ठीक आहे. आणि इमोशन इज कॉम्प्लेक्स फंक्शनॅलिटी ऑफ युअर न्यूरोट्रान्समिटर्स ओनली, राईट? बट इट इज ड्यू टू सम ट्रिगर्ड और इन्स्टिकेटेड इव्हेंट. बघा, एक साधं याचं गमक सांगतो मी तुम्हाला. जे तुमच्या बाहेर घडतंय त्याच्यावर तुमचं किती नियंत्रण आहे? तुमचा एखादा कलिग असणे, तो खूप चांगला असणे, सोज्वळ असणे, तुमच्याशी खूप प्रेमाने वागणे आणि कामात समर्पित असणे, त्याच्यामध्ये कन्फ्रंटेशन मोड नसणे, आयडियल गोष्टी झाल्या. तुम्ही एखादी वधू पाहायला चाललात आणि एवढ्या सगळ्या, आता मी कुठेतरी व्हॉट्सअपवर ऐकलं की अशी वधू आजकाल मिळणं बंद झालं. असा सहकारी तुम्ही अपेक्षित करताय जिथे तुमच्याजवळ या सगळ्या बाबी असल्या पाहिजे, आणि मग सहकारी हे तुमच्या नियंत्रणात आहे का? वेअर यू विल लँड अप. तुम्ही ऑफिसला गेलात, तुमचे मुख्याध्यापक जे आहेत त्यांचे पर्सनॅलिटी ट्रेट ठरवण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला ठरवण्याचा अधिकारच नाही. आपले आई वडील, आपलं रूप, आपली आस्थापना काही अंशी आता, आणि सरकारी नोकरी तर चॉईसच नाही. जर मिळाली तर तुम्ही तिथेच आहात. इतक्याच्या देर आर यन नंबर ऑफ इनएव्हिटेबल मोमेंट्स, प्लेसेस विच यू कॅनॉट चूज ऑन युअर ओन, अँड यू हॅपन टू लँड अप. मग हा सिनारिओ कंट्रोल करण्यासाठी एनर्जी घालवाल. यांनी मला असं वागलं पाहिजे, यांनी मला तसं म्हणू नये, यांनी असं केलं तर हे होईल, मी संवेदनशील आहे, पाय गाळून बसेल, मी रडेल, भेकेल, मी क्रोध करेन, मी उद्विग्न होईल. की याच्या ऐवजी माझा ब्रेन, माझी भावना, माझी इमोशन माझ्या आतमध्ये, ती मी नियंत्रणात ठेवेल. या दोनपैकी सोपं काय? बाहेरच्या लोकांना नियंत्रणात ठेवणे, मला जसं पाहिजे तसं त्यांनी वागावं, किंवा त्याचं इंटरप्रिटेशन मी, माझी भावना, माझं मन, माझं हृदय, माझं शरीर माझ्या पद्धतीने, पूरक पद्धतीने करेल, ही व्यवस्था मी करणे. यापैकी सोपं काय? म्हणून व्हॉट इमोशनल इंटेलिजन्स इज बिंग अवेअर ऑफ वन सेल्फ. स्वतःविषयीचं भान ठेवा. मॅनेज इमोशन्स, सोशली अवेअर असा, नाही का? हे सगळं असणे म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. आणि इमोशनल इंटेलिजन्स काय नाहीये? इग्नोर करणे, इमोशन्सला तुमचा ताबा घेऊ देणे, एखादा पर्सनल ट्रेट परमनंट करून टाकणे. मला पटतच नाही असं म्हटलं तर मी हे करूच शकत नाही, मी त्याच्यासोबत राहूच शकत नाही, मी हे कॉमन शब्द आहेत. कधी कधी हे तुमच्या जवळच्या इंटरनल रिलेशन्सच्या बाबतीतही होतात. यात एखादी आई, भाऊ, बहीण, काका, काकू, मामा, मामी असू शकतात. आणि इथे मग इंट्रोस्पेक्शनची गरज आहे. इथे भावना तुमच्यावर जास्त, काय म्हणू आपण, तुमच्या अगदी तिचं नियंत्रण तुमच्यावर प्रस्थापित झालंय असं म्हणतात. तिची हिस्ट्री आहे. इंटेलिजन्स यांनी डिफाईन केला होता थॉर्नडिक गार्डनर्सनी.
आणि माहिती आहे इमोशनल इंटेलिजन्सचे पालक जनक ज्याला म्हटलं जातं ते आहेत सॅलोवे मायर. यांनी पहिल्यांदा हे नाव कॉइन केलं होतं. त्याआधी 1986 मध्ये हे नाव आलं होतं. आणि गोलमन नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी ती इतकी सुंदर स्टडी मांडली याच्याविषयीची, ती मी तुम्हाला सांगतो. गोलमननी सांगितलंय की खूप हुशार माणूस आहे म्हणजे तो यशस्वी आहे असं नाही. एखाद्या माणसाकडे हुशारी कशात मोजतात? जसं दूध लिटर मध्ये मोजतो तसं हुशारी मोजतात इंटेलिजन्स कोशंट, इंटेलिजंट कोशंट. आणि भावना कशात मोजतात? इमोशनल कोशंट मध्ये, EQ IQ म्हणतो आपण. एखाद्याचा IQ खूप चांगला आहे, खूप हुशार आहे म्हणजे तो यशस्वी आहे असं नव्हे. गोलमनची स्टडी आहे, 752 लोकांवर त्यांनी तो अभ्यास केला. सगळ्या सोसायटीच्या सगळ्या भागांमधले ते लोक त्यांनी त्यावेळी घेतले आणि त्याला लक्षात आलं की इमोशनल कोशंट ज्याचा जास्त आहे म्हणजे व्यवहार बुद्धी. इमोशनल कोशंटला साध्या भाषेत काय म्हणाल? व्यवहार बुद्धी, सामान्य ज्ञान, लोक हाताळण्याची कला, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची कला, इतरांवर नियंत्रण ठेवण्याची कला, सोसायटीमध्ये प्रथित यश आणि सगळ्यांसोबत जुळवून घेऊन वागणारा माणूस, याला इमोशनल कोशंट. त्याचा खूप चांगला आहे. मग इमोशनल कोशंट असा एक व्यावहारिक बुद्धी असलेला असा एक जनरल व्यक्ती म्हणजे EQ बेटर की IQ बेटर याचा अभ्यास त्यांनी केला. त्याच्या लक्षात आलं नाही, IQ खूप चांगला असला म्हणजे यशस्वी होण्याचं प्रमाण 20%, तर EQ चांगला असेल तर यशस्वी होण्याचं प्रमाण 70%. या दोघांची जोड असेल तर याची यशस्वीता याच्या लॉगरिथमिक पद्धतीने वाढेल, असा त्याचा अभ्यास. दुसरं त्यांनी सांगितलं की तुम्ही नुसतं हुशार आहात, कॉग्निटिव्हिटी चांगली आहे, एनालिटिक्स चांगले आहे, तुमचं आपण ज्याला म्हणूया ब्रेन चांगलं आहे, रिझनिंग आहे, मेमरी आणि स्मरणशक्ती चांगली आहे, नुसतं एवढ्या गोष्टी चांगल्या आहे पण EQ चांगला नाही आहे. तर अशा व्यक्तीच्या यशस्वीतेचं प्रमाण हे 1/5 आहे, 1/5 ऑफ द पर्सन हु इज बेटर इन इमोशन कंटेक्स्ट, EQ कंटेक्स्ट दॅन IQ. म्हणजे EQ ला जास्त महत्व आहे आपल्या दररोजच्या जीवनात. म्हणून एक सांगू का यावर आधारित सहज, आपल्या पोरांना एज्युकेशनल स्किल शिकवा, नाही असं नाही, पण सर्व्हायव्हल स्किल शिकवा, ते जास्त महत्वाचे. जीवन जगण्याची कला शिकवा, लोकांशी चर्चा करणे, आपसात बोलणे, स्वतःचं सर्व्हायव्हल आणि हाताळण्याची पद्धत, स्ट्रेस घेण्याची पद्धत, स्ट्रेस हाताळण्याची पद्धत, हे सुद्धा. काही लोक दे बिहेव ॲब्सर्ड. 80% मानसिक विकृती या स्ट्रेस, अँझायटी आणि डिप्रेशन मधून आलेल्या मित्रांनो. इमोशनल इंटेलिजन्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर परसिव्हिंग इमोशन्स ज्याला म्हणतो आपण, ही एक पद्धत आहे पूर्ण, राईट सिन्स द इन्सेप्शन ऑफ इमोशन इन युअर माइंड. The precise and systematic way to analyze the emotion. पहिले इमोशन कडे पहा. You inspect it, interrogate it, investigate it and observe it. Based on your observation, investigation and investigation, then you lead to next phase. You find out whether there are any risks involved with this emotion. If there are some risks involved, then risk mitigation strategy should be done. ईश्वरांनी सकाळपासून रात्रीपर्यंतचं आपलं जीवन काही ना काही स्ट्रगल्स भरून दिलेलं आहे, पण गंमत अशी आहे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा त्यांनीच पुरवलं. ज्यांनी चोच दिली त्यांनीच दाना पण दिलाय. सो राईट सिन्स मॉर्निंग you try first of all to analyze what all types of emotions are intercepting your mind. Once the emotion has been identified, try and mitigate the risk associated with it. It may be any operational risk, human risk, mental risk, even political, social or monetary risk, financial risk, any type of risk. ठीक आहे, यातले बाकीचे भाग खूप महत्वाचे नसतात, पण स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित पार्ट महत्वाचा असतं, इमोशनशी निगडीत. Once you analyze it, then mitigation method can be deployed. तुम्ही ह्युमन बिईंग आहात, आपला जो ब्रेन आहे सगळ्यात प्रगत आहे जगामध्ये इतर कोणत्या एनिमल्स पेक्षा. वी हॅव दी रेमेडायझिंग रेक्टिफिकेशन पॉलिसीज इन आवर ब्रेन बिल्ट इन. द ओनली थिंग इज वी नीड टू इन्वॉक दॅट. And by hook or crook, we are not indulging in the practice of really revoking and invoking it today. That is what that can be taken for granted. आता हा जो अंडरस्टँडिंग इमोशन्सचा पार्ट आहे दुसरा, याच्यामध्ये होत आहे देन डिझाइन द पॉलिसी टू हँडल इट. हा तिसरा, मॅनेजिंग इमोशन्स. यू सुपरवाइज इट. यू फाइंड आउट सम डिझाइन पॉलिसी एट फर्स्ट ऑफ ऑल द डिटेल लेवल. एक साधारण ढोबळमानाने एक मेकॅनिझम तयार करा की या इमोशनला हँडल कसं करायचं.
एक उदाहरण घेऊन जर पाहायचं झालं इट विल टेक सम टाइम आणि आपल्या स्कोप मध्ये ते बसणार नाही. म्हणून सध्याच्या अवस्थेत एवढं सांगतो की यू डू इट ॲट 2 levels. फर्स्ट दी स्केलेटल लेवल अँड सेकंड आर्किटेक्चरल ऑर डिटेल लेवल. या 2 स्तरावर त्याचं मॅनेजमेंट पॉलिसी तुम्ही तयार करा. तुम्ही करू शकता. अँड फायनली यू यूज युअर इमोशन्स फॉर युअर बेटरमेंट. बघा, एका व्यक्तीला नोकरीतून काढलं एका आस्थापनेने, तर त्यांनी हातपाय गाळावे, त्यांनी रडावं, भेकावं, त्यांनी 3 दिवस अंधारात राहावं, त्यांनी डिप्रेशन मध्ये जावं, ही एक चॉईस आहे आणि सुसाइडचा प्रयत्न करावा शेवटी. किंवा त्यांनी एक पॉझिटिव्ह रिव्हेंजची भावनामध्ये आणावी की माझ्यासोबत असं झालं ना, मी आता आणखी जास्त अभ्यास करेन, मी मोठी कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देईल, मोठ्या पदावर जाईल. हा दुसरा ऑप्शन. तिसरा आहे चला सोडा हे सगळं, हटा सावंकी गटा, हे नको आहे आपल्याला. आपण याच्यापेक्षा वेगळं एक स्वतःचं विश्व निर्माण करू. माझा प्लॅन बी मी इम्प्लिमेंट करतो. देयर आर 3 implications ऑफ द सेम इमोशन. यू कॅन यूज अँड डिप्लॉय युअर इमोशन फॉर कन्स्ट्रक्टिव्हिटी, फॉर युअर डिमिनिशिंग अँड पेरिशिंग, ऑर फॉर युअर बेटरमेंट अँड अपग्रेडेशन. चॉईस इज युअर्स. याला आपण इमोशनल इंटेलिजन्सची इम्प्लिकेशन्स म्हणतो. IQ आणि EQ मधल्या फरकाविषयी बोलू. IQ आणि EQ याच्याविषयी मी आताच तुम्हाला गोलमनच्या स्टडी विषयी सांगितलंय, त्यामुळे याच्यावर जास्त वेळ न घालवता पुढे जाऊया. EI चे बेनिफिट्स खूप सारे. तुम्ही एक स्वतंत्र, चांगलं आणि प्रभावी व्यक्तिमत्व होता. दुसरं, यू ट्राय अँड अवॉइड ऑल द इनएडिक्वसीज, व्हॉट वी कॉल पिटफॉल्स, शॉर्टफॉल्स अँड एम्बिग्युइटीज इन युअर पर्सनॅलिटी. बघा, याचं एक मोठं इम्प्लिकेशन आहे. एखाद्या भावनेचा उद्रेक, तुम्ही एक पाहिलं असेल, एक रोड रेज नावाचा प्रकार आता प्रिव्हेलिंग झालाय. 750 करोडच्या देशामध्ये 0.25% एवढा रोड रेजच्या केसेस 2011 मध्ये नोंदवल्या, 10 वर्षापूर्वी. ह्या केसेस 2.75% नोंदवल्या गेल्या 2021 मध्ये. म्हणजे जर तुमच्या गाडीला एखाद्याचा धक्का लागला, मला सांगा कोणता ऍक्सिडेंट कोणती व्यक्ती ठरवून करते? माझी गाडी खराब झाली पाहिजे आणि तुमची पण गाडी खराब झाली पाहिजे. माझंही डोकं फुटेल की नाही माहित नाही, फार प्लांट पद्धतीने ऍक्सिडेंट केलाय मी, की फक्त समोरच्या व्यक्तीचं डोकं फुटावं, माझ्या गाडीचं काही होऊ नये, माझं डोकं सुद्धा फुटू नये. इतका प्लांट ऍक्सिडेंट कोणीच करत नाही. बट द वे, द डे, द मोमेंट you get down of your vehicle and the rage emotion takes control of your brain, you simply, allegedly, you get on to that person, you try to get into conflicts and sometimes physical fights. अतिशय महत्व आहे इमोशन्सचं प्रत्येक क्षणी, आणि त्याला तुम्ही कसं आहात. म्हणून स्वतःचं व्यक्तिमत्व बेटर करण्यात, अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ अँड अदर्स, एनकरेजिंग अँड एनेबलिंग एम्पॅथी. ह्युमॅनिटी तर आपलं ग्राउंड आहे. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांची कथा प्रचलित आहे की त्यांच्या हातामध्ये त्यांनी एकदा विंचू घेतला आणि समुद्र काठावर, माफ करा, दयानंद सरस्वतींची कथा प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या हातामध्ये विंचू घेतला आणि त्यांनी त्याला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्यांना मूर्खात काढलं. विंचू आहे, 2-3 वेळा हातातून पडला, त्यांनी दंश केला, तो पडला परत त्या समुद्रामध्ये आणि परत उचलून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी काढलाच बाहेर आणि वाळूवर सोडला. त्या दरम्यान 2-3 दंश त्या विंचवानी केले इंग्लिनी आणि त्यांना प्रश्न विचारला कोणीतरी, मग हे का बरं करताय तुम्ही? त्यांनी सांगितलं की तो त्याचा धर्म सोडायला तयार नाही संकटात असून, मी माझा ह्युमन किंवा मानव असल्याचा धर्म कसा सोडू. किती एम्पॅथी नावाची 4थ्या नंबरमध्ये जो एम्पॅथी शब्द लिहिलाय ना, तो हा आहे की तुम्ही हे कशा पद्धतीने हाताळता. कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स जो आहे तुमचा, तो तुमच्या जवळ आहे, पण त्याचा वापर तुम्ही भावनेचा अतिरेक, भावना शमन, भावनेचं नियंत्रण, भावनेचा उद्रेक होण्यापासून वाचणे किंवा भावनेचा पॉझिटिव्ह उपयोग कसा करता येईल याच्यासाठी वापरणे, हे सगळं. आणि इंडिव्हिज्युअल्सला जे आहे स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी. मग याला जे मोजलं जातं ना, ते इमोशनल कॉम्पिटन्स मध्ये मोजलं जातं की तुम्ही भावनिक दृष्ट्या किती सक्षम आहात, तुमचा IQ किती चांगला आहे. तर त्याला इमोशनल कॉम्पिटन्स मध्ये मोजतात, EC म्हणतात. दिस इज युअर कॅपॅबिलिटी टू डिस्क्रिमिनेट इमोशन्स.
बोलत असताना तुम्हाला कोणीतरी टोकलं, खूप मोठ्याने बोलताय, शांत आवाज जरा कमी करा. तुम्ही म्हणाल मी कुठे मोठ्याने बोलतो, जनरल प्रॅक्टिस सांगतोय मी. तुमचा आवाज तुम्हाला कधी मोठ्याने वाटला नाही का? जर समोरचा व्यक्ती ते मात्र फार चांगलं जज करू शकतो. तीच व्यक्ती जर थोडीशी ओढून बोलली तर तुम्ही मात्र लगेच नोंद घेता. त्याला म्हणतात दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. ही जर तुम्हाला कॅपॅबिलिटी स्वतःमध्ये जनरेट करायची असेल तर इम्पार्शली स्वतःविषयीचं प्रेम न बाळगता, आता मी उलटा कन्सेप्ट सांगतोय, प्रेम तर करा स्वतःवर, हे बरोबर, पण इथे प्रेम न करता स्वतःच्या बाहेर एक स्वतःचं अस्तित्व जाणून स्वतःकडे निरामय पद्धतीने पहा की हाऊ गुड ऑर हाऊ बॅड यू आर, हाऊ ॲडिक्वेट ऑर हाऊ इनॲडिक्वेट युअर ऍक्शन वॉज, हाऊ हार्श ऑर हाऊ मेलोडियस युअर वर्ड्स वेअर. At the end of day, this introspection should be carried out. या डिस्क्रिमिनेशनला आम्ही इमोशनल कॉम्पिटन्स म्हणतो की हाऊ कॉम्पिटंट यू आर. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे कुस्तीसाठी तयार झालेला पैलवान, आणि कॉम्पिटन्स म्हणजे यांनी केलेली त्या जिम मध्ये जाऊन आणि कुस्तीच्या आखाड्यात जाऊन केलेली आराधना, शरीर संवर्धन, याला म्हणूया कॉम्पिटन्स. थिंकिंग आणि बिहेवियर यांनी वाढीस लागतं आणि तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व विकास यांनी अचीव्ह होतो. याच्यासाठी 5 गोष्टींवर लक्ष द्यायला सांगितलं आहे बघा. सेल्फ अवेअरनेस, मोटिवेशन, सेल्फ रेग्युलेशन, सोशल अवेअरनेस आणि सोशल स्किल्स, अशा 5 महत्वाच्या घटकांना यात अंतर्भूत केलंय. मी याच्या खूप टेक्निकल निटीग्रिटीज मध्ये नाही जाणार बिकॉज ऑफ लिमिटेशन ऑफ टाइम, पण मी तुम्हाला हे नक्की सांगेन की इमोशनल अवेअरनेस बद्दल आपण बोलतो, आपल्या फिलिंग्स आपण समजून घेतल्या पाहिजे, इतरांच्या फिलिंग्स समजून घेतल्या पाहिजे. मेरी मुर्गी की एक ही टांग, ही ज्यांच्यामध्ये इमोशनल ॲडामन्स असतं ना, त्यांचं हे बोधवाक्य आहे. समटाइम्स दे डू अंडरस्टँड बट दे डू नॉट ऍडमिट. कळतं त्यांना पण वळत नाही. दे डू अंडरस्टँड बट दे डू नॉट ऍडमिट. रिकग्नाइज हाऊ फिलिंग्स अफेक्ट देअर परफॉर्मन्स, आणि त्यांच्या परफॉर्मन्सवर फरक पडत जातो. सातत्याने रिलेशन्स मध्ये फरक पडत जातो. लोक अवॉइड करायला लागतात. तुम्ही तुमच्या वर्कप्लेसला आहात आणि एक प्रोटोकॉल आहे, 3 लोक एका ठिकाणी उभे आहेत आणि चर्चा होते एखाद्या ऑफिशियल बाबीवर. पहिला माणूस सांगतोय नाही नाही हे शक्य आहे कारण हे बघा हे लॉजिकल असे त्याच्यात हे आहे, हे शक्य नाही कारण असे लॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत. दुसरा सांगतो ते आपल्याला जमत नाही, आपण एवढं करायला पाहिजे काय, आपल्या घरचं काम आहे का. दुसरी व्यक्ती, तिसरी व्यक्ती याच्यावरच आणखी एक मत देणारी, ती सांगते एक तर सगळे फायदे किंवा फक्त तोटे. चौथी पेसिमिस्टिझम, त्याच्या शब्दात हार्शनेस नाहीये पण त्याच्यामध्ये एनर्जी, लॅक ऑफ एनर्जी, इज नॉट रिअली डिलिव्हरिंग एनिथिंग टू दॅट वर्क. 4 लोक आहेत विच आर नॉट रिअली सेल्फ एनर्जाइज्ड. बघा 4 गोष्टींचीच गरज आहे. एक थॉट्सवरचं नियंत्रण, इमोशन्सवरचं नियंत्रण, आणि त्यांनी आपली शारीरिक क्षमता तयार होते. कितीतरी लोक मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी सकाळी यासाठी नाही जाऊ शकत की त्यांना वेळ नाही, हा प्रॉब्लेम नाही, त्यांना जी पर्याप्त मानसिक एनर्जी लागते ती नाहीये बिकॉज ऑफ द डे टाइम्स वर्क स्ट्रेस. तुम्ही ऍडमिट कराल तुमच्यापैकी 20% लोक नक्की असे आहेत, बिकॉज दे डोंट नो हाऊ टू हँडल देअर इमोशन्स. कधी कधी युअर इमोशन्स विल बी टेस्टेड. ओव्हर द डे यू विल फेस सम 4 or 5 people out of 20 or 25 you meet who are really distorted and have deformed psychology. त्यांच्या डिफॉर्मिटी आहे, ज्यांना हाताळणं कठीण आहे. अशा वेळी यू विल बी अंडर टेस्ट हाऊ गुड यू आर कंट्रोलिंग युअर इमोशन्स ऑफ रेज. है ना, मनात वाटलं 1-2 शब्द याला बोलून टाकावे, मनात वाटलं 1 लावून द्यावी, असे विचार तुमच्याही मनात येतात. पण त्याच्यावर नियंत्रण तुम्ही ठेवता त्यावेळी तुमचा इमोशनल इंटेलिजन्स हा इतरांपेक्षा चांगला असतो. कधी कधी सोशल कंट्रोल तुमचा चांगला असतो. या गोष्टींमुळे ह्याची होत. आणि एक महत्वाची बाब आहे तिसरी, जी तुम्हाला अनाहूतपणे इमोशनल इंटेलिजन्स मध्ये सगळ्यात प्रेसिडेंटेड पद्धतीने मदत करत असते, ती म्हणजे तुमची स्पिरिच्युअलिटी आणि आध्यात्मिक शक्ती. जिथे तुम्ही विश्वास ठेवता की एक अनाहूत निसर्गाची शक्ती आहे जी तुम्हाला सातत्याने इनपुट देते आणि तुम्ही हे छोटे मोठे प्रॉब्लेम सहज ओव्हरकम करू शकता कारण तुम्ही त्या निसर्गाच्या शक्तीशी निगडीत आहे. त्या निसर्गाच्या शक्तीला, इटर्निटीला तुम्ही कोणत्याही ईश्वराचं, देवाचं नाव देऊ शकता ऑफ युअर चॉईस. म्हणून ऍक्युरेट सेल्फ तयार करण्यात सुद्धा तुम्हाला याची मदत होते. आणि कॉन्फिडन्स बुस्टिंगसाठी
म्हणून बघा 36 वेगवेगळ्या भाषांमधली गाणी लता मंगेशकरांनी गायली आहेत. आणि शी वॉज सेल्फ ऍक्च्युएटेड, सेल्फ रेग्युलेटेड पर्सन. आणि ऍक्च्युअलायझेशन वर येतो मी. दुसरा पार्ट आहे रेग्युलेशन. आपल्या इम्पल्सिव्ह फिलिंग्सला कंट्रोल करणे. क्रोध येतोय 10 मोजा सांगतात ना आपले पालक. इम्पल्सचं रिझन तेवढं स्ट्रॉंग आहे का बघा. आपली इमोशन आपल्याला दास बनवतंय का ते पहा. आपल्या हातापायांवर नियंत्रण ठेवा. सगळ्यात मोठं नियंत्रण आपल्या जिभेवर आणि शब्दांवर ठेवा. ट्रस्टवर्दीनेस, सेल्फ रेग्युलेशनवर तुम्ही किती रिलायबल आहात. एखादं काम सांगितलं की रिलायबली पूर्ण करताय तुमच्या ऑफिसमध्ये. तुम्ही एखादं प्रॉमिस केलं पोराला सकाळी जाता जाता, बेटा मी संध्याकाळी तुझ्यासाठी ती एक गाडी घेऊन येईल. तुम्ही ही छोटीशी तुमचं प्रॉमिस, ते लहान मूल आहे, तसं पाहिलं तर हेल्पलेस आहे. तुमचं फार काही बिघडवू नाही शकत, अगदी शब्दांनी नाही आणि शरीराने नाहीच नाही. पण त्याही केसमध्ये तुमची धडपड किती आहे की संध्याकाळी तुमची ती गाडीचं प्रॉमिस तुम्ही ठेवलं पाहिजे. यू शुड गिव्ह दॅट व्हेकल बॅक टू. एक छोटीशी गाडी त्याला घेऊन गेली पाहिजे. ट्रस्टवर्दीनेस, कॉन्शियसनेस आहे तुमचा. तुम्ही कमिटमेंट आणि प्रॉमिसेस किती ठेवताय. अडॅप्टॅबिलिटी आहे. अडॅप्टॅबिलिटी म्हणजे तुमच्या समोर कचराही ठेवलाय आणि तुमच्या समोर अमृत मंथन आहे सागरातलं. तुम्हाला काय घ्यायचंय ते तुमची चॉईस आहे. अडॅप्टेशन इज युअर चॉईस. बर्थ इज नॉट युअर चॉईस. But since birth till our death, we made n number of people. These n people belong to different diversified personality traits. Some are melancholic, some are joyful, some are self-adhered. आणि या सगळ्यांपैकी एकाची निवड आपल्याला शिकण्यासाठी करायची. दिवसातून आपण कुणाकडून काय शिकतो. अडॅप्टेशन, इनोव्हेटिव्ह ऍटिट्यूड. मला वाटतं आता 1:35 होत आहेत, एक 7-8 मिनिटं आहेत आपल्याकडे. इनोव्हेटिव्ह ऍटिट्यूड आणि हा सगळा पार्ट. सेल्फ मोटिवेशन आहे, मी आता बोललो. एक इम्प्लिकेशन आहे त्या ड्राईव्हचं ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला मोटिवेट करू शकता. कमिटमेंट्स, इनिशिएटिव्ह, ऑप्टिमिझम, ह्या सगळ्या बाबी तुम्ही स्वतःमध्ये. सोशल अवेअरनेस आहे. बघा तुमचं सोशल लाईफ बदलतं. एखादा माणूस येतोय रस्त्याने, बघा एक छोटंसं उदाहरण देतो. तुमच्या कॉलनीतला एक माणूस येतोय रस्त्याने आणि तुम्हाला वाटतं 2 मिनिटं थांबावं आणि त्याला नमस्कार करावा, त्याच्यासोबत बोलावं. एक. दुसरा, तुम्हाला चॉईस आहे, त्याला डोळ्याला डोळा द्यायचा की नाही द्यायचा आणि त्याच्या बाजून निघून जायचं. तुम्ही काही लोकांच्या बाबतीत असं करता. लक्षात येतं तुमच्या येतोय, तरीही तुम्ही अवॉइड करता त्या माणसाला. त्याची एनर्जी, त्याची पद्धत, त्याचं एकूणच व्यक्तिमत्व, त्याची बोलण्याची, विचार करण्याची ही पद्धती कुठेतरी साधर्म्य ठेवून नाहीये तुमच्याशी. ती गुड बॅड नाहीये, तुमच्याशी साधर्म्य ठेवून नाहीये. आणि मग अशा व्यक्तीला तुम्ही ट्राय. ह्या सोशल अवेअरनेस जो आहे, इट इज इम्प्लिकेशन ऑफ युअर बिहेवियर. बिहेवियर इज इम्प्लिकेशन ऑफ युअर इमोशन, विच इज अल्टिमेटली बीइंग क्रॉप्ड फ्रॉम युअर थॉट. ही सायकल आहे. म्हणून सोशल तुमचे ऍटिट्यूड्स, विचार करण्याची पद्धत, तुमची एन्झायटी, तुमचं डिप्रेशन, तुमचा जॉयफुलनेस, तुमचं सर्व्हिसेस, सेवेला, समाजाला दिलेल्या सेवा, हे सगळं कुठेतरी कल्चरल ऍटिट्यूड, लोकांशी भेटण्याची पद्धत, तुम्ही कमावलेला आणि दिलेला रिस्पेक्ट, रिलेशनशिप्स, आय एम सॉरी, हे सगळे इमोशन्सचे पार्ट आहेत. सोशल स्किल्स, इन्फ्लुएन्स, कम्युनिकेशन, लिडरशिप, आणि तुम्ही चेंज कॅटलिस्ट होऊ शकता. एखादी गोष्ट मुळापासून बदलण्याची शक्ती सुद्धा तुमची स्वतःची इमोशन तुम्हाला देते. जन्मतः जाऊ द्या, आपण ज्यावेळी इंजिनिअरिंगची डिग्री झालोत किंवा बीएडची डिग्री झालोत किंवा आणखी कोणती आपण डिग्री घेतली असेल, त्यावेळी सुद्धा आपण तेवढे ज्ञानी नव्हतो त्या क्षेत्रातले जेवढं ज्ञान आपण नंतर कमावलं आहे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी, अथक प्रयत्नांनी आपल्या प्रोफेशनला न्याय देण्यासाठी. मग वी आर कन्सिस्टंट लर्नर्स. आणि हे जे मोटिवेशन आहे, इट कम्स थ्रू कोलॅबोरेशन, कोऑपरेशन, टीम कॅपेबिलिटी, नाही का, बिल्डिंग बॉन्ड्स, हे सगळं दिस ऑल लीड्स टू मोटिवेशन. हा सगळा पार्ट त्याचा भाग आहे. म्हणून स्वतःतल्या इमोशन्स आयडेंटिफाय करा, त्यांना नाव द्या. ही मोठी कॅपेबिलिटी आहे बरोबर. स्वतःचे इमोशन्स लोक स्वतः हाताळू शकत नाहीत, त्यांना नाव देणे हे सुद्धा माहित नसतं लोकांना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोठ्या एखाद्या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट
त्याला सुद्धा ही कॅनॉट लेबल हिज इमोशन्स. This is a pure human task which needs severe efforts and dogging desperate efforts to introspect ourselves. की इतके खूप सारे एफर्ट्स स्वतःच्या शोधासाठी यात घालवणे, मग व्यक्तिमत्वाची उंची वाढवणे हे गरजेचं असतं. आणि ही लेबलिंग जी करण्याची पद्धत आहे आणि त्यानंतर मग ती एक्सप्रेशन मध्ये येते आपल्या, ते एक्सप्रेशन कंट्रोल करणे. म्हणून इमोशन्सला आता हा एक स्वतंत्र विषय आहे, याच्यावर आता आपण जास्त बोलणार नाही. परसेप्शन, रिकॉग्निशन आणि इंटरप्रिटेशन जे आहे हे सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन कडून जमा करणे. म्हणजे लोकांची वागण्याची पद्धत पाहायची. मी भाषण देतोय, मला लक्षात येतंय रे बोर होत आहेत सगळे, तरी मी आपलं भाषण तुमच्यावर थोपवतोय. म्हणजे तुम्ही सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन डिनाय करतोय. तुमच्या चेहऱ्यावर वळसण्या दिसतायत मला मी हॉलमध्ये भाषण देताना, आणि तरी मी भाषण आपलं थोपवतोय. सो देर आर सम इंटिमेशन्स गिवन बाय दी different sources including expressions, behavioral aspects, personality traits, expression, then your way of exhibition, the way to behave, way to talk, way to meet, या सगळ्या गोष्टीतून we have to make out the inferences. याचे काही मॉडेल्स आहेत ते आज आपण घेणार नाही, फक्त नावं सांगतो. एबिलिटी, ट्रेट, जिनोज, मिक्स मॉडेल, बारॉन मॉडेल आणि परफॉर्मन्स मॉडेल हे सगळे इमोशनल इंटेलिजन्स मोजण्याच्या पद्धती आहे. त्यातली कोणत्याही एका पद्धतीने आपण ते मोजू शकतो. याचे मॉडेल्स आहेत. हे परसेप्शनवर, स्वतःच्या इंट्रोस्पेक्शनवर, परसिव्हन्सवर, प्रिझर्व्हरन्सवर, मेंटेनन्स, मॅनिप्युलेशन, मॅनिफेस्टेशन ऑफ इमोशन्स आणि डिलिव्हरी इन फॉर्म ऑफ बिहेवियर याच्यावर आधारित हे आहेत. हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मॉडेलमध्ये वेगवेगळ्या सायकोलॉजिस्टनी सांगून ठेवलेले आहेत. हे आता आपण आज घेणार नाही. मी फास्ट फॉरवर्ड याच्यातून फक्त पुढे जातो. वरचं एबिलिटी मॉडेल होतं, हे ट्रेट आहे. आपण जास्त याच्या टेक्निकॅलिटीमध्ये जाणार नाही, फक्त वरून वरून बघणार आहे. असेसमेंट बेस्ड ऑन जिनोज मॉडेल कसं होतं ते पाहिलंय. बारॉन मॉडेल आहे आपल्या शिक्षकांसाठी अतिशय इम्पॉर्टंट. हे जे वरचं दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं एका शिक्षकाला शाळेमध्ये विद्यार्थ्यांमधून त्याच्या स्टेक होल्डर्स, पालक आणि इंडस्ट्री, तिथले एम्प्लॉईज आणि तिथला सिनारिओ, तिथला अडॅप्टेशन आणि तिथल्या वातावरणातून मिळतात. आणि सगळ्यात खाली जे दिसतं ना, इट लेड्स टू युअर इफेक्टिव्ह परफॉर्मन्स. बट बाय द एंड ऑफ द डे ऑर युअर अप्रायझल यू शुड नॉट हॅव एनी एक्सक्यूज एज टू वाय यू हॅव नॉट परफॉर्म. या सगळ्यावरचं जेवढं लिहिलेलं दिसतं याचं एकत्रित जर एका शब्दात मी सांगायचं झालं तर इमोशन्स कंट्रोल मेकॅनिझम असं म्हणूया. कशाने काय होतं हे दिलंय मी. ऑर्गनायझर्सकडे मी याची पीपीटी दिलेली आहे, तुम्हाला कधी पण ही रेफर करता येऊ शकते. सेल्फ कंट्रोल कसा ठेवा त्याच्या काही मेकॅनिझम्स आहेत आणि हे मेकॅनिझम्स आपल्याला शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी सेल्फ रेग्युलेशन करावं लागतं, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन करावं लागतं, डिस्ट्रेस आणि स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे, आपल्याला रिॲक्ट करण्याच्या पद्धती, आपल्या बॉडी एक्झिबिशन्स आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन या सगळ्या गोष्टींवर आपल्याला नियंत्रण ठेवण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहे. म्हणून मध्ये मी जे बोललो ना कुठेतरी अध्यात्म, अध्यात्म म्हणजे देव नव्हे, अध्यात्म म्हणजे इटर्निटी. ही एक विशिष्ट पद्धत आहे ज्याच्यामुळे तुमच्यावर सोशल कंट्रोल राबवता येतं तुम्हाला आणि तुमच्या एकूणच बिहेवियरला नियंत्रित ठेवता येतं, तुमच्या इमोशन्सला सुद्धा नियंत्रित ठेवता येतं, शक्तीचं स्त्रोत सुद्धा म्हणून तुम्हाला त्याला वापरता येऊ शकतं. याशिवाय जे अथेइस्ट आहेत, जे नास्तिक आहेत, जे अध्यात्माशी निगडीत नाही, त्यांना एक प्युअर सायकोलॉजिकल इनपुट म्हणून मी सांगितले तेवढे जे शब्द होते ते लक्षात ठेवून आपण हे सगळं जनरेट आपण करतच असतो अनाहूतपणे. बिल्टी नाही आपल्या बॉडीमध्ये हे सगळं, आपल्या मनामध्ये कुठे कुठे डिफॉर्मिटी आलेली आहे बिकॉज ऑफ एक्स्ट्रा वॅगंट एक्झर्शन ऑफ माइंड अँड एफर्ट्स. याच्यामुळे कधी कधी डिफॉर्मिटी आलेली असते. ही सायकोलॉजिकल डिफॉर्मिटी आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि इमोशन्सच्या सहाय्याने कंट्रोल करता आली पाहिजे. या 3 फेजेस मधून जायला पाहिजे. त्याचं कधीतरी स्वतंत्र लेक्चर घेऊया. असर्टिव्हनेस नावाचा एक प्रकार असतो ज्यात क्लॅरिटी, कन्साइजनेस, कॉन्फिडन्स, करेज आणि कंट्रोलिंग ऑथॉरिटी या 5 सूत्राचा वापर करून आपण हे करू शकतो. लिव्ह अँड लेट लिव्ह. लोकांना जगू द्या ना, आपण सुद्धा जगा. स्वतःविषयीचा आदर कमावणे. रिस्पेक्ट कॅन नायदर बी कमांडेड नॉर बी डिमांडेड. इट कॅन ओनली बी earned with lot of efforts, ample efforts in the right direction with right approach.
सेल्फ रिगार्ड म्हणू त्याला. म्हणून मी बोललो ना आता थोड्या वेळापूर्वी, सचिन तेंडुलकर का बरं एक जगप्रसिद्ध आणि क्रिकेटचा देव झालाय? त्याचं कारण असं आहे, त्याच्या फिजिओलॉजिकल नीड्स ज्या होत्या, अन्न वस्त्र निवारा या गोष्टींवर तुम्ही आलात की मग तुम्ही सेफ्टी शोधता. हे मॉस्लोचा ट्रायंगल आहे. हा मॉस्लोनी म्हटलंय. मग तुम्ही प्रेम आणि प्रॉपर्टी शोधता. ते झाल्यावर मग तुम्ही सेल्फ रिस्पेक्टच्या मागे लागता आणि मग सेल्फ ऍक्च्युअली. हे सगळं संपलं, भरपूर कमावलं हे, की मग तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याची प्रेरणा मिळते. म्हणून याच्या वर उठण्यासाठी स्वतःच्या इमोशन्सला तुम्ही जागृत करा. तुम्ही एक काहीतरी मोठे स्टालवाट होऊ शकता. अरे पैशाच्या क्षेत्रात नव्हे, पण तुमच्या आवडीच्या क्षेत्रात, एवढं निश्चित. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणतात याला. स्वतःचीच उंची स्वतःच वाढवणे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे. हे काही मेजर्स आहेत इंट्रापर्सनल स्वतःच्या इम्प्रोव्हायझेशनसाठी. इमोशन्स कंट्रोल करणे, सेल्फ अवेअरनेस, असर्शन, माइंडफुलनेस, रेझिलन्स आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, याच्याविषयी आज आपण फारसं बोलणार नाही. हे इतरांसोबत वागण्याच्या पद्धती, एम्पॅथी, पर्सनल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट टूल्स, यातल्या काही गोष्टी आपल्यात नसतील तर त्या आपण मिळवू शकतो भावनातिरेकाच्या नियंत्रणाच्या द्वारे. इमोशनल इंटेलिजन्स जो आहे त्याच्या कंटेक्स्टमध्ये आता एज्युकेशनल, वर्कप्लेस, हेल्थ, मेंटल हेल्थ आणि याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी आता एकत्रित बोलतो. हे शिक्षकांचं बघा, आपलं सेटअप आहे. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी निगडीत आपण इमोशनल, सोशल आणि कॉग्निटिव्ह याचं रेग्युलेशन करायला पाहिजे. 3 गोष्टींचं. कॉग्निटिव्ह म्हणजे बुद्धी, इमोशन म्हणजे भावना, सोशल म्हणजे सामाजिक. आणि स्कूल आणि हे जे आपण ज्याला सोशो इकॉनॉमिक कॉम्पिटन्स म्हणतो, सॉरी सोशो इमोशनल कॉम्पिटन्स, हा आपण अटेन्शन, अकॅडमिक्स, पॉझिटिव्हिटी, बिहेवियरल याच्या सहाय्याने करू शकतो. आणि कम्युनिटी कंटेक्स्ट, पॉलिसीज, कल्चरल कंटेक्स्ट हे बाहेरचे फॅक्टर जे तुमच्या नियंत्रणात नाही, त्याच्यावर तुम्ही या सगळ्यांच्या सहाय्याने नियंत्रण स्वतःवर मिळवायचं, त्याच्यावर नाही. आणि त्या हाताळायच्या गोष्टी जशा येतील तशा. तुमच्या आत, शरीराची आतली रूम तुमची आहे, तुमच्या बाहेर काय होते त्यावर तुमचं नियंत्रण नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांशी बोलताना सोशो इमोशनल हा महत्वाचा पार्ट. लर्निंग एन्व्हायरमेंट तयार करणे, टेन्शन फ्री, अप्रोप्रिएट इन्स्ट्रक्शन्स देणे, त्यांचं अफेक्टिव्ह म्हणजे भावनात्मक विश्व सुद्धा त्यांचं जगणे आणि समजणे. तो जर छोटा पोरगा असेल, गोट्या खेळत असेल, तर तुम्हाला त्याच्यात कधीच आनंद वाटले नाही. तो गिल्ली दांडू खेळत असेल, तुम्हाला त्यात आनंद वाटले नाही, कारण तुम्ही मोठे झाला. पण त्याच्या विश्वात त्याचं खूप मोठं स्थान आहे. एखादा छोटासा कुत्र्याचा पिलूही त्यांनी जवळ घेतलं तर त्याच्या दृष्टीने ती खूप मोठी बाब आहे. हे थोडंसं समजून घेणं शिक्षक म्हणून आपल्याला गरजेचं. एनकरेजिंग स्कूल फॅमिली पार्टनरशिप्स आणि इव्हॅल्युएशन, इम्प्रोव्हायझेशन. हे वर्कप्लेसवरच्या EI बद्दल बोलतोय आपण. सेल्फ अवेअरनेस आणि मॅनेजमेंट, सोशल अवेअरनेस आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट, हे सगळं शिकायचं आहे, हे सगळं करून घ्यायचं आहे. शेवटच्या 2 स्लाइड दाखवतो आणि हे संपवतो. मीडिएटिंग जी मेंटल हेल्थ वेलबिंग जो आहे ना, तो इमोशन्सचा पार्ट आहे. यात बघा, इमोशन्स म्हणजे भावना, विचार आणि वागणूक यातलं चक्र थोडंसं बिघडलं की तुम्ही सायकोटिक स्थितीत आलात. बघा, स्ट्रेस, अँझायटी नॉर्मल माणसाला सुद्धा असतात, याला न्यूरोटिक स्टेज म्हणतो, न्यूरोटिक फेज. आणि इकडची सायकोटिक फेज, जिथे ह्या सगळ्यांचा अतिरेक झाला, तुम्ही हँडलच करू शकत नाही, मग तुमच्या बिहेवियर मध्ये ऍब्सर्डिटी आली. तुम्ही बडबड करायला लागलात, तुम्ही हातवारी करायला लागलात, तुम्ही काहीच नाही तर रात्रीची झोप तुम्ही गमावली आहे, तुम्ही इरॅशनल बोलता, अविवेकी, तुमच्याशी लॉजिकल कोणीही बोलू शकत नाही, तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही, तुमच्याशी जास्त वेळ डिस्कशन केलं की तुम्ही एखाद्या कॉन्फ्लिक्ट मध्ये जाता. येतंय लक्षात? एवढंच नाही, मग बरेचसे याचे प्रकार आहेत. काही लोक तर क्लिप्टोमॅनिक असतात, काही नाही, पण सगळं आहे त्याच्या घरी, लाखो रुपयांची संपत्ती, एखादा पेन उचलून घेण्याची सवय त्याला लागली. एखादी व्यक्ती आहे, त्याला हॅल्युसिनेशन्स होतात की माझ्या अवतीभोवती माणसं आहेत, मला वरून कोणी बघतंय, इकडून कोणाचा आवाज ऐकायला येतो, त्याला स्किझोफ्रेनिया म्हणतो आपण. काही लोक असतात ते मूड ड्वेलिंग्स असतात, जसं झुला इकडे तिकडे जातो. ठीक आहे, कधी आपल्यामध्ये सुद्धा हे होऊ शकतं, कॉमन माणसामध्ये सुद्धा. इट्स वन ऑफ द व्हेरी कॉमन प्रॉपर्टी की जर नियंत्रित नाही ठेवल्या आपल्या भावना आणि त्याच्यावर एस्टॅब्लिश नाही केलं नियंत्रण, तर तुम्ही या भावनांच्या झुल्यात झुलाल. तुम्ही थोड्या वेळापूर्वी रागवाल, थोड्या वेळाने रडाल, तर आणखी संध्याकाळी तुम्ही हसाल. हे जर ओव्हर द डेज होत असेल तर याला बायपोलॅरिटी म्हणतात.
आणि हे जर दिवसातून 4 वेळ होत असेल तर याला बॉर्डर लाईन म्हणतात. तुम्ही न्यूरोटिक आणि सायकोटिक दोन्ही स्थितीच्या मध्ये झुलता, कधी इकडे पडता कधी तिकडे पडता. न्यूरोटिक म्हणजे अँझायटी डिप्रेशनचा नॉर्मल व्यक्ती, सायकोटिक म्हणजे लुझिंग युअर बिहेवियरल कंट्रोल्स ड्यू टू इमोशनल डिफॉर्मिटीज. हे सगळं बघा भावनांशी निगडीत आहे, म्हणून EI ला इतकं अनन्यसाधारण महत्व आहे. आता कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, ज्यांची भांडणं होतात, वाद होतात, ज्यांची होत नाही त्यांना काही एवढा इश्यू नाही, पण होतात सारखे, ज्यांचे वैचारिक मतभेद हा वेगळा पार्ट, वाद आणि भांडण हे वेगळं. जिथे तुम्ही इरॅशनली बोलता, आवाजाची टोन वाढते, तुम्ही मोटर स्किल्स वापरता तुमचे फॉर मिटिगेटिंग दी कॉन्फ्लिक्ट्स. तर अशा केसमध्ये बघा ना, अवॉइडिंग, अकोमोडेटिंग, कॉम्प्रोमाइजिंग, कोलॅबोरेटिंग आणि कॉम्पिटिंग हे ग्राफमध्ये कुठे ठेवले. कन्सर्न फॉर अदर्स, इतरांचा विचार करत असाल, करतच नाही बिलकुल, तर अवॉइड कराल तुम्ही त्यांची मतं, विरोध कराल, कॉम्पिट कराल, ते बघा. आणि इकडे अकोमोडेट करण्याचा प्रयत्न कराल तर भांडण होणार नाही. तोही आपलं कुटुंब आहे, तोही आपला भाऊ आणि पियर आहे, ती आपली बहीण आणि आपली सवंगडी आहे, आपली सहकारी आहे. ही जर भावना असेल तर हे होणार नाही. आणि सगळ्यात मध्ये कॉम्प्रोमाइज. तुम्ही फार कोलॅबोरेट नाही करू शकत, अकोमोडेट नाही करू शकत, मग अवॉइड अँड कॉम्पिटही नका करू, ऍटलीस्ट कॉम्प्रोमाइजिंग स्थितीत जा. असं एक कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचं साधन आहे. ही एक लिंक आहे, मी तुमच्या मेसेज बॉक्समध्ये ही पाठवतो. ही टेस्ट तुम्ही अपिअर करायची, तुमचा रिझल्ट येईल 15 प्रश्न सोडवल्यानंतर. त्यानंतर सगळ्यात शेवटी याचा रिझल्ट वरून तुम्ही स्वतःचा EQ किती आलाय आणि स्वतःचा इमोशनल क्वोशंट जो आहे त्याच्या आधारावर तुम्हाला काय इम्प्रोव्हायझेशनची गरज आहे ती ही साईट सांगेल. मी त्याची लिंक तुम्हाला पाठवतो. एक मिनिट, I'm sending you the link. I request all the participants to appear for this test because it is very important to know ourselves. Rathod sir, I thank all the organizers, our principal Khonde madam, our organizing team, coordinator Shri Rathod sir, Shri Gharat sir, all the teaching and non-teaching staff who has directly and indirectly been helping him to organize this session. And I really am grateful from the deep of my heart to all the participants for their patient listening. Thank you very much for being with me. Thank you, sir. Thank you, sir. I request all the participants to appear for this test so that they can know the emotions and everything about this one, what Dr. G.R. Gosavi sir described here. So thank you, sir, for such a wonderful information and thoughts shared by you. You focused on the aspects of the ability to understand, use, and manage emotions in positive ways to reduce stress, communicate effectively, empathize with others, overcome challenges, diffuse conflicts, etc. So recognizing emotions. असं वाटतं एक छोटंसं मत मांडतो मी की या टॉपिकवर विशेष इन्सिस्ट करणारे राठोड सरच होते. ही अशी टेस्ट व्हावी ही त्यांची फार मनापासून इच्छा होती. त्यांनी त्या दिवशी हा टॉपिक टाकतानाही मला सांगितलं की सर मला हा फार अपिलिंग वाटतो आणि या विषयावर आपण खरंच सगळ्यांशी बोललं पाहिजे. तर आमचे ते सहकारी पण आहेत, तर त्यांचे व्यक्तिगत आभार पण मानतो. धन्यवाद सर. Thank you, sir. Thank you, sir. So you described the conflict management very well. You also shared the benefits of EI, components of this intelligence, and given various real life examples. Most of the examples are very required to motivate and control our emotions. So you described with examples very well. So thank you again for informative and melodious lectures conducted by you. So thank you, Gosavi sir, once again. Thank you. Thank you. Thank you, sir. So I request all the participants to go through this test and they can easily understood